इथे अचानक फोन आला की इथं चिंचाचे लिंबाचे झाड तोडत आहेत। ते तहसीलदार सरांना फोन आल्यानंतर त्यांनी मंडळाधिकारी म्हणून मी तांदळे इथं पाठवलं त्यांनी व इथं जी वृक्षतोड झालेली आहे ती बेकायदेशीर केलेली आहे। यामध्ये कशा पद्धतीने काय गरज होती काय हे पाहण्यासाठी आलेलो आहोत। तरी इथं मोठाले चिंचाचे 3 व लिंबाचे 5 असे मोठाले झाडं तोडलेले आहेत। हे अत्यंत चुकीचे केलेलं आहे। तरी याच्यावर पंचनामा केलेला आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांच्या निर्देशानुसार पंचनामा करून या माहिती वन विभागाला कळवल्या जाईल व ते कारवाई यावर जी आहे ती योग्य ती करतील। जय हिंद। आज या बिंदुसारा ही नदी आहे जी बीड शहरामधून सुंदर अशी वाहणारी नदी आहे, परंतु या नदीमध्ये एक बीडकरांना ही शापित नदी वाटते की काय ही नदी असं वाटायला लागले। या बिंदुसरेच्या आसपास सर्व शहरातील कचरा आणून रॉ मटेरियल आणून या नदीमध्ये टाकलं जाते आणि यातल्या आसपासचे भूमाफिया या नदीवरती कब्जा करून मोठे मोठे भूमाफिया याच्यावरती कब्जा करतात आणि या नदीच्या काठी दशको वर्ष म्हणजे 50-60 वर्षाची जी झाडं आहेत त्यांची अतोनात कत्तल केली जाते। याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। आम्ही सकाळपासून आज याच्या अगोदर देखील याच भागामध्ये आम्ही पंचनामा केला होता आणि सांगितलं होतं प्रशासनाला की ही झाडं तोडू देऊ नका, तरीही ही झाडं तोडली गेलेली आहेत। आता आम्ही नगरपालिका आणि तहसीलदारांना याची कंप्लेंट करून आता यांचे पंचनामे केलेत। याच्यावरती प्रशासन काय कारवाई करतं, योग्य जर कारवाई नाही केली तर आम आदमी पार्टी व येथील सर्व सामाजिक कार्यकर्ते या बिंदुसारा नदीमध्ये आंदोलन करतील।